माते, आपण मला नमस्कार करू नये, माझा नमस्कार स्वीकार करावा। ऋषीवर, तुम्ही आज प्रत्यक्ष कामधेनूला घेऊन आलात। जेजुरी गडावर श्री मल्हारी चरित्र सुरू आहे। या आख्यानात कामधेनूचा उल्लेख आला आणि आपण कामधेनू मातेचे स्मरण करतात हे लक्षात आले, म्हणून आम्ही इथे आलो। काय नाते आहे तुझे आणि माझे? मला असं का वाटतं की तुला सारं काही ठाऊक आहे। तुला भेटून मला किती आनंद झालाय हे मला शब्दात नाही सांगता येणार। शुभम भवतु। वसिष्ठ ऋषी, तुम्ही प्रत्यक्ष कामधेनूला घेऊन आला, आनंद वाटला। आपल्या उभयतांचे एकत्र दर्शन झाले, आम्ही धन्य झालो। मी कामधेनूचा विचार करत होते आणि वसिष्ठ ऋषी प्रत्यक्ष कामधेनूला घेऊन आले। हा केवळ योगायोग तर नसेल। तिला मी जेव्हा जवळ घेतलं, तिला स्पर्श केला, तेव्हा मला असं वाटलं की हा स्पर्श मला ठाऊक आहे, खूप परिचित आहे। समुद्र मंथनाच्या आख्यानात मला काहीतरी हाती लागणार यावर माझा विश्वास बसत चालला आहे। नारायण नारायण। प्रणाम देवा। मुनिवर, तुम्ही जेजुरीतच आहात? नाही देवा, मी जेजुरीत नव्हतो, परंतु गडावर वसिष्ठ ऋषी आणि कामधेनू माता आले आहेत असे कळले, म्हणून त्वरित आलो। परंतु त्यांची भेट काही होऊ शकली नाही। मुनिवर, लवकर आला असतात तर त्यांची भेट निश्चितच घडली असती। चालायचेच, परंतु ज्यांची भेट होणे आवश्यक होते त्यांची भेट झाली का? मुनिवर, तुमचा वावर जरी त्रिखंडात असला तरी साऱ्या गोष्टींची अचूक माहिती असते तुम्हाला। नारायण नारायण। तसे नाही देवा, मी आपला कयास बांधला। आख्यानात कामधेनू मातेचा उल्लेख आल्यावर त्या अस्वस्थ होतील याची मला काहीशी कल्पना होती। मुनिवर, ह्या गोष्टीमुळे जशी म्हाळसा अस्वस्थ झाली तशीच बानू देखील झाली असणार, कारण तिचा देखील कामधेनुशी ऋणानुबंध आहे। तेव्हा अंतर्मनातून काही आठवणी तरी
निश्चितच जाग्यास आले असणार. नारायण नारायण. आणि अशाच आठवणींनी त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरणही होऊ शकते. होय, आणि त्यासाठीच मला असं वाटतं की तुम्ही बानूला जाऊन भेटावं. जशी आपली इच्छा देवा. नारायण नारायण. या स्वर्गलोकी काय घडेल, कसं घडेल हे मी ठरवतो. मी देवेंद्र. इथल्या सगळ्या गोष्टी माझ्या आज्ञेवर चालतात. स्वर्गलोकात राहणाऱ्याला इथले सगळे नियम पाळावेच लागतील, आणि ज्याला हे नियम पाळायचे नसतील त्याने स्वर्गलोक सोडून निघून जावं. मला असं सपान का पडलं? इंद्रदेव असं का बोलत होतं? हे कुणाशी असं बोलत होतं? मला तर काहीच कळना. असं सपान पडलं त्याला काय बाय कारण असणार, पण मला ते कोण सांगणार? कुणाला विचारू म्या? नारायण नारायण. नारायण नारायण. महाराज, अहो मला काय बी सूचना झालं आहे बघ. मला आता इंद्रदेव कुणा संग तरी रागावून बोलतात असं दिसलं. पर ते कुणा संग बोलत होते, काय बोलत होते, कशा पाय बोलत होते काय बी कळलं नाही. आणि जोवर ध्यानात येणार तोवर मला जाग आली होती. पर असं सपन कशा पाय पडलं असेल मला. बानू, तुझ्या मनाची काय अवस्था आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे, परंतु हे घडणारच होते, कारण तू देवेंद्रांची कन्या आहेस. आणि आज आख्यानात कामधेनू मातेचा उल्लेख झाला म्हटल्यावर तुझ्या अंतर्मनातून तुझ्या नकळत हा विचार बाहेर पडला. पर इंद्रदेव कुणा संग बोलत होते ते नाही कळालं जी. नमो देव्ये महादेव्ये सुरभ्यै च नमो नमः. गवाम बीज स्वरूपाय नमस्ते जगदंबिके. अर्थात, हे माते, तुला माझा प्रणाम असो. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या, सृष्टीतल्या गायींच्या रूपात, अंश स्वरूपात राहणाऱ्या हे सृष्टीच्या माते, तुला माझा प्रणाम असो. जसं म्हाळसाताईसनी कामधेनू मातेचं दर्शन झालं आणि त्यासनी बरं वाटलं, तसं काल रातच्याला मला बी एक सपान पडलं. आणि ते सपान तवाच होतं जेव्हा म्या स्वर्गामध्ये असल.